मी पूर्ण दिवस माझा व्लॉग चालूच नव्हता केला, तर मग आता चालू केलाय मी. म्हणून माझ्या फ्रेम मध्ये बघ कशी येतेस. मुंडी कापलेला सरकटा सरकटी. तू तर खरकटी आहेस. खेरकटी खेकडी तू तशीच करत होतीस. परत एकदा कर. आता फुल बॉडी येते तुझी. आता कर. सॉरी. आणि मी आता खाली जाते ते फोटोज प्रिंट करून आणायसाठी. आणि मोनू नाही माहिती कुठे हिंडायला चालली. कुठे चाललीस रे? वडापाव गेल्यासाठी फक्त वडापाव आणायला ती एवढी रेडी होऊन चालली. वाव मोनू किती छान. लिप ग्लॉस वगैरे लावून. भया तो वडापाव पार्सल कस लेकिन उसके आगे ऐसे डायरेक्ट लिया है ना. अच्छा तो अभी इसका आधा उसमें जुगाड़. भाई चुप ना भाई, तू व्लॉग में क्यों जुगाड़ खोलती रहती है. जुगाड़ चालू आहे. जुगाड़. व्लॉग पूर्ण काल शूट केलाय आणि आज असं दाखवते की आम्ही आता जातोय. तर चालू केलंय. हाय गाईज, आता आम्ही फोन घ्यायला चाललोय आणि कालच फोन घेऊन आली आहे. कपडे काय करशील? कपडे कसे चेंज करशील? घरी जाऊन कपडे चेंज केले असले. आणि आता मी मोनू आणि ही निसा जातोय गाडी. कुठे जातोय? पहिला हे लोक वडापाव आणायला जाणार आहे. मग कुठे जाणार आहे लोक माहित नाही. मला स्टेशनरीला जायचं. मला ते बनवायचंय. कितना वडापाव बोलू? वडापाव 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 वडापाव. किसको बोलेगी? उसको बोलेगी की उसको बोलेगी? या दोघांना जायला तिकडे लाज वाटते. लाज नाही वाटत. मी विचारते तुम्हाला, तू खाणार आहेस? ओ मी नाही खाणार आहे. मी आज मच्छी खाऊन आली आहे. मच्छी का फ्राय किया क्या? 2 मिनिटाचा सबर नाही या पोरीला. आता जिथे आम्ही गेलो तिकडे आहेच नाही. मग आम्हाला तिकडे आता पुढे जायला लागेल. मग आता आम्ही लोक पुढे जाऊ. खोटं बोलणार? हा तिकडे नाही आहे. उगेच वडापाव खातच आली आहे. हा हे बघ मोनू. कंटाळा आलाय मला आता लय. आता हे मी जाईन घरी जाऊन मी याला पूर्ण असं मस्त बनवेन. माझ्या डोक्यात हे कुठून आलं मला नाही माहिती, पण असं वाटतंय की असं बनवलं पाहिजे. मी बघत राहीन ते, तर माझ्या डोक्यात येत राहीन हे यांचं काय चाललंय. क्यूट एक गिरा देगी. काच काय झालं. मग पाडलं तर झालं, संपलं. वो सिंड्रेला का शूज टूट जाएगा. हे पिल्लोज किती छान आहेत. असं वाटतं मी पण एक असं यूट्यूबवाला बनवू आणि ठेवू माझ्या घरी मस्त. ते फोटो फ्रेम वगैरे पण किती मस्त मस्त असं घ्यायचं मन करतंय ना मला. ही वाली अरे यार नाही होते ते हातात. परत आम्ही पहिल्याच्या स्टेशनरीमध्ये जातोय कारण इथे तर पेपर नाही भेटला. आम्ही तिकडे कार्डबोर्ड विचारलेला पण तिकडे पेपर नाही विचारलेला. तर तिकडे विचारता पेपर आहे का. ह्याच्याकडे तर दोन्ही पण नाही. आणि माझे हे सर्व खाडून झाले आहेत. जर नसेल दादा ह्यांना मी तिथे सरकारी भंडार आहे खालच्या रोडला, त्याच्या समोर एक स्टेशनरी ओपन झालंय, तिकडे घेऊन जाय. बड्या वाला ही चाहिए. हे शायद हे चाट पेपर पानीपुरी वाला पेपर. अरे कहाँ स्टिक करके कहाँ पे लगाए थे हमारे घर में? ये आने में बड़ी दूर
वाटतं अशी करायची सारखी सारखी. बघ म्हणू हाच पेपर असतो इम्पॉर्टंट. फेविस्टिक. मी त्यांना गम काय म्हणजे फेविकॉल आहे माझ्याकडे. नको पण फेविस्टिक घेते आणि ज्या तोंडाला पण लावून टाकते. तिकडे झाले 100. इथे किती होतात काय माहिती. म्हणजे असेच पैसे मी वेस्ट करते. आणि आता मी हे 4 मला आता असं वाटतंय की या 4 पेपरमध्ये तर होऊनच जाईल. हे बघ एक इकडे. अय्या कसं लावायचं का? असं लावू? हां असं लावते. उभे लावते ना उभे लावते. लय मोठे झाले रे. लय मोठे झाले. अरे यार आणि हे बघ लय मोठा झाला रे. हे बघ लय मोठा झाला लय मोठा झाला. काहीतरी दुसरं करायला लागलं ना ह्याचं मला. मेन म्हणजे तर पहिला मी जाऊन ना फॅन स्लो करते. उडला 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 आणि सर्व इकडे तिकडे झालं. अय्या आपले आप. आता काय करू मी? पहिला 2च चिटकावू काय म्हणू आणि 2 वेगळे बनवू काय? काय समजत नाही. आणि मी ना जेवायला पण कधी कधी अशीच बसते भीक मागायसाठी. हे म्हणून तुझ्याकडे ते स्टँड होता तो कुठे गेला? विचार करते एवढ्याच पूर्ण पेपर मध्ये हे सर्व फोटो ऍडजस्ट करून टाकू आहे ना म्हणू. हा बघितलं पण नाही तिने आणि हा करून टाकलं. लय मोठा कलाकार मागवलाय आम्ही कारण माझ्याकडनं अजून हेच होईना. आता जस्ट मी हे सर्व कापून A4 साइजचे पेपर का घेतलं? मोठाच घ्यायचा ना. नव्हता ना म्हणून तर 4 घेतले त्याला चिटकवले. बाहेरून घेतले आपल्याकडे. अय्या अरे काय बोलते तू पागल? काय नाही. हे बघ हे ना हे मी ह्याच्यामध्ये लावणार नाही पण मला हे असं सर्व पाहिजे असं. आणि मी सीझर हेअर कटची यूज करते. मम्मीला समजलं ना मम्मी माझी चांगली बरोबर आहे. म्हणून ना मी कलाकार माणसाला कॉल करून बोलवलं घरी की येशू आता माझ्याकडनं नाही होते. आता तुला प्रकट व्हायला लागेल. ते बघ ते आपण काढू नाही शकत. नाही ना काढू तर शकतो पण असं काढायला पाहिजे होतं तुला सगळं. काय काय बोलते? आणि हे वाचलेत वी कॅन डू एनीथिंग. जे काढायचे असतील आणि हे लावायचे असतील ते बोल मला. हे न्यू एरा जे आहे ना हे जे न्यू एरा वाला आहे ते आपण थोडस छोटं करू शकतो ना. बट तरी बदलेला छोटं होऊन काय फायदा नाही ना. थांब अजून किती बाकी आहे. हे बाजूला काढून टाक. हे टाकायचंय
हा यार हे किती मस्त आहे उलट. तू काहीतरी कर, मला हे पाहिजे. मग सगळ्यांना थोडं थोडं छोटं करायला पाहिजे. हे ट्रॅव्हल वाला छोटं करूया. हे ट्रॅव्हल वाला पण छोटं कर आणि हे फ्लावर्स वाला काढून टाक. एक फ्लावर वाला आहे ना, हे ठेव इथे. ठीक आहे बघ, फ्लावर वाला ऑलरेडी एक इथे आहे आणि एक इथे आणि इथे पण आहेत बघ फ्लावर्स. 1 2 बस आहे बाई, ह्याच्यात पण आहे मागे. माझ्याकडे होते पैसे तर मी दिले. येशू आल्यापासून ना मी हात पण नाही लावलाय आणि मला एवढं चांगलं वाटतंय ना की मला काय करायला नाही भेटत आहे आणि मस्त पण वाटतंय बघून असं. छान छान. आता एक पाहिजे छोटा मध्ये, मोठं आणि जाईल. आणि हा आणि आता अजून एक हे ते नाही वाटत एरोप्लेन वाला नाही चांगलं वाटत याशी. आय एम सो लकी लावायचंय. मग एक कार्ड. ए यार काय फालतूगिरी आहे यार. आणि सेम असंच साईजचं असायला पाहिजे. आय एम इन्फ्लुएन्सर तर यू कांट ना. ते काय आहे ते नाही सांगणार मग. सो आता हे सर्व चिटकवून मग मी परत चालू करते माझा ब्लॉग. डिंग डिंग. मम्मी काय बोललेली मी. जे तू ऐकलं. आता येशूला मी एवढा मस्त कामाला लावलंय की हे मस्त. हळू येशू, मागचे फोटो ते खराब होतील. होऊ दे काय. येशू ना लय आगाव आहे. बोलते तुझं मी एवढं करून. येशू नीट कर ना. नीट करते भाई. आता 10 तास रडून नाही बसणार ना मी. संपला. सर्व संपवून टाक, सर्व संपवून टाक. नीट लाव सर्वीकडे. हा जरा प्रेमाने. हा अरे यार फायनली माझा विजन बोर्ड तयार झाला आहे आणि मी तुम्हाला दाखवते. मम्मा ते बंद कर, कॉपीराइट आहे मला. मॅनिफेस्टिंग म्हणजे ते मॅनिफेस्टेशन असतं ना, ते सर्व इथे लावलंय मी. जे मला मी जे मॅनिफेस्ट करते ना सर्व लावलंय. म्हणजे ते मी बघत राहीन ना. हे सर्व मम्मीमुळे काय काय दाखवत असते बघ. हे काय, हे कारचं आहे. हे सिल्वर बटनचं आहे आणि खूप काय आहे ह्याच्यामध्ये. छान वाटतंय ना.